क्रिकेटच्या पलीकडे खेळायला कसं घेऊन जातं यावर जास्त फोकस आपला कसा राहील। 140 कोटीच्या लोकांमध्ये आपले फक्त 120 लोकच ऑलिम्पिक मध्ये जातात आणि त्याच्यातही फक्त 6च मेडल आपल्याला मिळतात। भारतामध्ये ऑलिम्पिक होईल तेव्हा भारत सुद्धा नंबर 1 ला पाहिजे आणि भारताच्या परफॉर्मन्स मध्ये महाराष्ट्रही नंबर 1 ला पाहिजे आणि क्रिकेट पेक्षाही इतर जे स्पोर्ट्स आहेत याच्यावर कसं फोकस करता येईल यावर स्टेअर्स काम करते आहे। एक विजन घेऊन महाराष्ट्रामध्ये एक नवं काम आम्ही सुरू करतोय। एक विजन घेऊन महाराष्ट्रामध्ये एक नवं काम आम्ही सुरू करतोय। मी आपली ओळख करून देतो सिद्धार्थ उपाध्याय यांच्यासोबत। सिद्धार्थ उपाध्याय जे आहेत ते स्टेअर्स नावाची एक संघटना चालवतात। स्टेअर्स जी आहे ती नॅशनल स्पोर्ट्स प्रमोशन ऑर्गनायझेशन आहे जी केंद्र शासनाने स्पोर्ट्सच्या प्रमोशनसाठी ज्यांना अधिकृतरित्या मान्यता दिलेल्या ज्या काही थोड्या ऑर्गनायझेशन आहेत त्यामध्ये स्टेअर्स पण काम करते। आणि स्टेअर्सच्या कामाच्या बाबतीमध्ये सांगितलं पाहिजे की सिद्धार्थ उपाध्याय हे देशामध्ये स्पोर्ट्समध्ये त्यांचं मोठं नाव आहे। मोठ्या प्रमाणावर खेलो इंडिया असेल, स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया असेल किंवा वेगवेगळ्या बाबतीमध्ये त्यांनी स्पोर्ट्समध्ये काम केलेलं आहे। आणि क्रिकेटपेक्षाही इतर जे स्पोर्ट्स आहेत याच्यावर कसं फोकस करता येईल आणि त्याच्यामध्ये भारताचा परफॉर्मन्स कसा चांगला होईल यावर स्टेअर्स काम करते आहे आणि गेले अनेक वर्ष ते काम करतात। माझे ते जुने सहकारी आहेत, ते खास दिल्लीवरून या ठिकाणी आलेत। मी सर्वप्रथम त्यांचं स्वागत करतो। जय हिंद लोक चळवळ ही जी संघटना आम्ही चालवतो या संघटनेच्या माध्यमातून देखील महाराष्ट्रामध्ये युवकांची एक वेगळी फळी निर्माण करण्याचं काम आम्ही केलेलं आहे। कला, क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय सर्व क्षेत्रांमध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या 36 जिल्ह्यांमध्ये जय हिंदचं एक संघटन आहे आणि त्याच पद्धतीने स्टेअर्सचं देखील खेळाच्या बाबतीमध्ये सगळ्या 36 जिल्ह्यांमध्ये संघटन आहे आणि जवळजवळ 22 ते 23 खेळ प्रकार स्टेअर्सच्या माध्यमातून प्रमोट केले जातात जे ऑलिम्पिकमध्ये साधारणतः भारत ज्यामध्ये ऑलिम्पिकमध्ये सहभागी होत असतो। यावेळेस आपण पाहिलं की पॅरिसमध्ये ऑलिम्पिक झालं आणि आपल्या काही लोकांना पदक मिळाले। महाराष्ट्राचे स्वप्नीलला त्याच्यामध्ये एक पदक मिळालं। त्याचबरोबर महाराष्ट्राचाच म्हणावं लागेल परंतु नीरज जो आहे तो रोड मराठाच आहे म्हणजे त्याचे महाराष्ट्राशी कनेक्शन आहे असं आपण म्हणलं तरी चुकीचं ठरणार नाही। तर त्यांनाही मेडल यावेळेस मिळालं। परंतु एकंदरीत पाहिलं तर महाराष्ट्र असेल किंवा देश असेल आपल्या भारताचं किंवा महाराष्ट्राचं परफॉर्मन्स जसं अपेक्षित आहे तसा अपेक्षित या ऑलिम्पिकमध्ये देखील झाला नाही ही वस्तुस्थिती आहे। 140 कोटीच्या लोकांमध्ये आपले फक्त 120 लोकच ऑलिम्पिकमध्ये जातात आणि त्याच्यातही फक्त 6च मेडल आपल्याला मिळतात। हे मला असं वाटतं की आपल्यासारख्या महाकाय देशासाठी थोडंसं चिंता करणारा विषय आहे आणि म्हणून 2036 मध्ये या देशामध्ये ऑलिम्पिक होईल आणि ऑलिम्पिकचं यजमानपद भारताकडे येईल असं पंतप्रधान मोदीजींनी जाहीर केलंय। 2036 मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये भारताचा परफॉर्मन्स हा सर्वोत्तम असला पाहिजे। जर आपल्याच भागात ऑलिम्पिक होतंय तर त्याचा परफॉर्मन्स सर्वोत्तम असला पाहिजे आणि त्या भारताच्या सर्वोत्तम परफॉर्मन्स मध्ये महाराष्ट्राचाही सर्वोत्तम परफॉर्मन्स असला पाहिजे हे उद्दिष्ट ठेवून महाराष्ट्रामध्ये आम्ही काम करायचं ठरवलेलं आहे आणि म्हणून मी सिद्धार्थजींना विनंती करतो। बाकीचे आमचे सर्व जय हिंद लोक चळवळचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आहेत। ऍडव्होकेट सुहास आहेर आहेत जे शिर्डी संस्थांचे ट्रस्टी पण आहेत आणि ते जय हिंद मध्ये क्रीडा क्षेत्रामध्ये महाराष्ट्रात काम करतात। मिलिंद आवटी आहेत ते स्वतः एक क्रीडा शिक्षकही आहेत आणि क्रीडा क्षेत्रामध्ये मोठं काम त्यांचं आहे। इकडे आनंद आहेत, आनंद देखील स्टेअर्स बरोबर काम करतात आणि संदीप लोहे आहे जे माझ्यासोबत क्रिकेट असोसिएशन मध्ये देखील काम करतात। परंतु आजचा जो कार्यक्रम आहे हा क्रिकेटच्या पलीकडे खेळायला कसं घेऊन जाता येईल यावर जास्त फोकस आपला कसा राहील यावर उद्देशून हा आजचा कार्यक्रम आपला आम्ही जाहीर करतोय आणि हा इव्हेंट नाहीये। हे जे काय आज आम्ही जाहीर करतोय ते इव्हेंट पुरतं मर्यादित नाहीये तर ही मुवमेंट आहे आणि ती पुढचे 12 वर्ष आपल्याला चालवायची आहे 2036 पर्यंत। जेव्हा भारतामध्ये ऑलिम्पिक होईल तेव्हा भारत सुद्धा नंबर 1 ला पाहिजे आणि भारताच्या परफॉर्मन्स मध्ये महाराष्ट्रही नंबर 1 ला पाहिजे हे उद्दिष्ट ठेवून आपण हे करतोय। तर मी सिद्धार्थला विनंती करतो की त्यांनी त्याचं प्रेझेंटेशन आणि थोडी माहिती द्यावी अशी मी सिद्धार्थ उपाध्याय यांना विनंती करतो।